हॅलो, आज मी बनवत आहे गार्लिक ब्रेड रेसिपी। त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे बटर, लसूण, कोथिंबीर आणि चीज। अशा प्रकारे मी साहित्य घेतलं आणि 2 चिली फ्लेक्सचे पॅकेट घेतले। तर माझं बटर थंड होतं, मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। ते मी थोडंसं मेल्ट करून घेतलं आणि मेल्ट करून म्हणजे असं एकदम पाण्यासारखं नका मेल्ट करून घेऊ, नाही तर टेस्ट नाही लागणार आणि ते ब्रेडला राहणार नाही। मग मी त्याच्यामध्ये जे लसूण घेतलं होतं ते टाकलं आणि कोथिंबीर घेतलं। कोथिंबीर आणि लसूण आणि बटर त्याला मी एकजीव करून घेतलं आणि थोडंसं फेटून घेतलं आणि जे चिली फ्लेक्स घेतलं होतं ते मी त्याच्यात टाकलं आणि ते पूर्ण मी जे साहित्य घेतले होते ते पूर्ण परत मी एकजीव करून घेतलं। त्याच्यानंतरला मी जे ब्रेड घेतले होते त्यांना मी ते लावून घेतलं आणि अशा आधी मी पूर्ण ब्रेडला लावून घेतलं। ते लावून झाल्यानंतरला मी मंद आचेवर असं गॅसवर तवा ठेवला आणि तो गरम होईपर्यंत ठेवला। जास्त म्हणजे फास्ट नाही ठेवला, नाही तर जास्त गरम होईल। मग मी तव्यावरती मक्खन लावून घेतलं। थोडंसं मक्खन लावून झाल्यानंतर जे ब्रेडला मी बॅटर लावून घेतलं ते ब्रेड त्याच्यावरती ठेवले। त्याच्यानंतरला मी थोडंसं त्याच्यावरती चीज टाकून घेतलं। चीज टाकून झाल्यानंतरला मी थोडंसं असं चीज थोडंसं मेल्ट व्हावं आणि थोडंसं ते ब्रेड कडक व्हावे म्हणून मी त्याच्यावरती झाकण ठेवलं। झाकण ठेवून मी 2 ते 3च मिनटं ठेवलं, कारण की मला एकदम कडक पण नव्हतं करायचं। जास्त कडक करू नका, खाली असं करपलं तर ते टेस्ट नाही लागत। अशा प्रकारे मी ते वाफेवर केलं। मी ते झाल्यानंतरला मी दोन्ही साईड करून बघत होती, कारण की एक साईडला शेकू नको म्हणून। पण दोन्ही साईडला केलं तर ते पूर्ण चीज त्या तव्याला चिपकतं, म्हणून एकच साईड करा। 2 मिनिटाच्या जागी 3 मिनिटं ठेवा। अशा प्रकारे मी गार्लिक ब्रेड तयार केलं आहे। मग तुम्हीही करा घरी, सोपी आणि सिंपल गार्लिक ब्रेड रेसिपी। खूप छान लागते खायला। असे बाहेर खूप महाग भेटतं, हे आपण घरी बनवलं तर खूप स्वस्त आणि मस्त होतं। तर मी असे गार्लिक ब्रेड तयार केलं आहे। नंतरला मी माझ्या मिस्टरांना विचारलं कसं झालं, तर ते बोलले खूप छान झालं। अशा प्रकारे मी गार्लिक ब्रेड तयार केलं आहे। तुम्ही करून बघा, सोपी, साधी आणि टेस्टी रेसिपी। धन्यवाद।